सोडून विनंती करायची. आणि मग राहतोय प्रश्न तो परभणीचा. आता सुद्धा मी येताना मला शेतकरी भेटले, आमचा पीक विमा अजून मिळालेला नाहीये. काय विकास कुठे आहे? ज्या वेळेला इकडे गेल्या वर्षी अजून एक वर्षही नसेल झालं, आपत्ती आली होती, प्रचंड पाऊस कोसळला होता, शेतकऱ्यांचं पीक तर वाहून गेलंच, घरदारं वाहून गेली, मुलांची वह्या पुस्तकं वाहून गेली आणि शेत जमीनच्या जमिनी खरवडून गेल्या होत्या अक्षरशः. म्हणजे ते सगळे खालचे दगडगोटे हे वरती आले होते. आत्ता जसे दगडगोटे गद्दार वरती आलेत तसे ते जमिनीतले दगडगोटे वरती गेले होते, आले होते आणि जमीनचा कस संपूर्ण मारून टाकला होता. जे म्हणतात उद्धव ठाकरे फिरले नाही, उद्धव ठाकरे फिरले नाही, मग तेव्हा कोण फिरलं होतं? मी आलो होतो ना तुमच्या इकडे. पण त्या दौऱ्यामध्ये माझ्यासोबत राहुल होता. हा कुठे होता? गद्दार. मोर्चाला नुसता तोंड दाखवायला आला होता. पण मी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन अंबादास तुम्ही बरोबर होतात, अनेक जण इथले माझ्या सोबत होते, तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण सोबत असतील. आपण शेतकऱ्याला जाऊन भेटलो होतो, बांधावर जाऊन भेटलो होतो, त्यांच्याबरोबर बोललो होतो आणि मग तिथून आपण मागणी केली होती की शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज मुक्त करा. त्या कुठल्याही दौऱ्यामध्ये हा गद्दार नव्हता. उद्धव ठाकरेंनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. मला पत्रकारांनी विचारलं, म्हटलं बरोबर आहे, जर लक्ष दिलं असतं तर तुमच्या भानगडी आम्हाला कधीच कळल्या असत्या. लक्ष नाही दिले, माझी चूक झाली. लक्ष द्यायला पाहिजेच होतं, पण यापुढे तुम्ही लक्ष द्यायचंय. हा जो तुम्ही माझ्याकडे चाबूक दिलेला आहे, आसूड, महात्मा ज्योतिराव फुलेने जो म्हटलंय शेतकऱ्याचा आसूड, तसा हा आसूड आहे. आणि हा चाबूक तुम्ही मला दिलात, पण मी तुमच्याकडे परत दिलाय. कारण हे चालवण्याचं काम तुम्ही करायचंय. हे चालवण्याचं काम तुम्ही करायचंय. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत ज्याला प्रेम दिलं, त्या प्रेमामुळे माजले. आणि काही जणांची लायकी नसते. प्रेम ज्यांना परवडत नाही ना, ते गद्दारी करतात. आणि जर का विकास निधीसाठी पक्षांतर केलं असेल तर मी काल सुद्धा म्हटलं, झालं आज यावर्षी RSSला 100 वर्ष झाली. 100 वर्ष. भारतीय जनता पक्षाला सुद्धा आणीबाणीनंतर जन्माला आलेला पक्ष आहे. त्याच्या आधी जनसंघ होता. आज आमचे 3 खासदार आणि राज्यसभेत 1 खासदार आहे. हे आपले 3-4 जण पुरेसे आहेत. पण 3 खासदार राहिले, शिवसेना संपली, त्या सगळ्या बेकल्याने मी सांगू इच्छितो की जोपर्यंत शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा विषय हाती घेतला नव्हता, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाची आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष होता, त्याच्याहून आता कॉंग्रेस जनता पार्टी मोठी झालेली आहे. आणि उभे नव्हते राहिलेले आणि स्वतः अटल बिहारी वाजपेयी निवडणूक हारले होते. तेव्हा खरंच भाजपला मूठमाती देऊन मोकळं झालं असतं तर बरं झालं असतं. पण आपण भोळी माणसं. हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व, आमचं हिंदुत्व वेगळं हिंदुत्व आहे. पण जो या देशाला आपला मानतो तो मुसलमान असला तरी आमचा आहे. आणि मी नेहमी जे सांगतो की आमचं हिंदुत्व कसं आहे, आम्ही जय शिवराय पहिलं बोलतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा देव आहे. आई तुळजाभवानी आहे. हर हर महादेव म्हणतो, जय श्रीराम पण म्हणतो. पण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतकऱ्याला शेतमालाला दाम हे देणारं आमचं हिंदुत्व आहे. पण यांचे 2 खासदार राहिले होते. एक देशातली पहिली निवडणूक